आन्निक निरूपण अध्याय 36 व 36. नामधारक सिद्धमुनीला म्हणतात, स्वामी श्री गुरुचरित्र ज्ञानामृत प्राशवून आम्हाला कृतार्थ केले, पण आमच्या अंतःकरणाची पूर्ण तृप्ती झाली नाही, म्हणून आणखी कथा सांगावी. सिद्धमुनी सांगतात, श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांचा महिमा अपरंपार वाढला. त्यावेळी तेथे एक विरक्त व कर्ममार्गाचे आचरण करणारा ब्राह्मण राहत होता. तो परान्न घेत नसे, म्हणून पतिग्रह घेत नसे. नित्यशुष्क भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. त्याने याचक वृत्ती केली म्हणून काय झाले? अतिथींना अन्नदान केल्याविना तो स्वतः जेवित नसे. त्या ग्रामात नित्य सहस्र भोजने चालत. श्रीगुरूची समाराधना होई. त्या मिष्टान्नाची स्तुती ऐकून विप्रस्त्रीला फार दुःख होई. इतर स्त्रिया आपल्या पतीसमवेत परान्न भोजनाला जातात, पण आपला पती परान्न भोजन करीत नाही, म्हणून आपणालाही आमंत्रण देत नाही, म्हणून ती आपल्या दैवाला बोल लावीत असे. एके दिवशी एका श्रीमान ब्राह्मणाने आपल्या घरी श्राद्धानिमित्त पुष्कळ ब्राह्मणांना त्यांच्या स्त्रियासह भोजनास आमंत्रणे दिली. त्याप्रमाणे या ब्राह्मणाकडे आमंत्रणाकरिता तो धनिक आला तेव्हा त्याने ते नाकारले. पत्नीने विनवणी करून सांगितले की तेथे परोपरीचे पक्वान्ने मिळतात. दक्षिणेच्या रूपाने पुष्कळ द्रव्य मिळते. ते अपूर्व अन्न जेवावे अशी मला फार इच्छा झाली आहे, पण ते मला एकटीला आमंत्रण देत नाहीत. दाम्पत्यालाच आमंत्रण देण्याचा त्यांचा निश्चय आहे, म्हणून आपण हे आमंत्रण स्वीकारावे. तरीही ब्राह्मणाने ते नाकारल्यामुळे ती लागलीच नरसिंहगुरूपाशी गेली आणि विनवणी करून म्हणाली, महाराज, मला कधी चांगले अन्न खायला मिळत नाही. आमंत्रणे नित्य येतात, पण ते म्हणतात की दाम्पत्यालाच सांगू, आणि माझे पती तर परान्न घेत नाहीत. माझ्या पतीला सांगा, म्हणजे माझी इच्छा तृप्त होईल. श्रीगुरूंनी तात्काळ विप्राला सांगितले की आपल्या पत्नीची वासना पूर्ण कर. पतीने आपल्या पत्नीचे अंतःकरण खिन्न होऊ देऊ नये. श्रीगुरूची आज्ञा घेऊन हे दाम्पत्य भोजनाला गेले. पात्रामध्ये परोपरीचे पक्वाने वाढली होती. त्यांनी भोजनाला आरंभ केला. इतक्यात त्या स्त्रीच्या दृष्टीला विपरीत प्रकार दिसू लागला. डुक्कर आणि कुत्रे येऊन त्यांच्या पानात जेवतात असे दृश्य पाहून ते पानावरून उठले. ब्राह्मण आपल्या स्त्रीला दूषण देऊन बोलू लागला, तुझ्यामुळे हे कुत्र्या डुकराचे अन्न खायला लागले. नंतर दोघेही श्रीगुरूपाशी जाऊन त्यांना नमन करून उभे राहिले. ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी, परान्न न घेण्याचे माझे व्रत होते, पण माझ्या पत्नीमुळे माझा संकल्प नष्ट झाला. श्रीगुरू त्याला बोलले, आता तरी तुझ्या स्त्रीचे समाधान झाले ना? यापुढे ती तुझ्या इच्छेविरुद्ध वागणार नाही. नंतर श्रीगुरूंनी ब्राह्मणाला कोणाचे घरी अन्न घ्यावे व कोणाचे घरी घेऊ नये, एखादा विप्र ब्राह्मणाविना अडला असेल तर त्याचे घरी अवश्य भोजनास जावे, इत्यादी सविस्तर सांगितले. नंतर ब्राह्मणपणाचा आचार कसा करावा याबद्दल आम्हाला कृपा करून कथन करा, अशी त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना विनंती केली. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला संपूर्ण दिवसाचा आचारासंबंधी सविस्तर कथन केले. अध्याय 36 व 37 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.